नेक्स्ट आर्टिकल इज युरिया सायकल. मॅमल्समध्ये म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा, ह्युमनमध्ये सुद्धा युरिया सिंथेसिसची प्रोसेस कुठं होते? लिव्हर. डिॲमिनेशन प्रोसेस ही लिव्हरमध्ये होत असते. आणि डिॲमिनेशनच्या प्रोसेसमध्ये आपल्याला माहिती आहे ॲमिनो ॲसिड एक्सेस आहे. त्या ॲमिनो ॲसिडचं काय होणार आहे? COOH ग्रुप आणि अमायनो ग्रुप वेगळा होणार आहे. हा COOH ग्रुप जो आहे तो रियूज केला जाईल आणि अमायनो ग्रुप जो आहे त्याच्याबरोबर H+ कंबाईन होऊन अमोनिया बनणार. आता अमोनिया हा प्रायमरी मेटाबॉलिक वेस्ट तयार झालेला आहे. तो हायली टॉक्सिक आहे. बॉडीच्या बाहेर पटकन टाकला पाहिजे, परंतु आपल्याला ते शक्य नाही, कारण पाणी भरपूर लागतंय. आपल्याला 24 तास पाण्यात राहावं लागलं असतं, त्यामुळे आपल्याला ते शक्य नाही. आणि म्हणून याचं कन्व्हर्जन अमोनिया आणि CO2 याच्यापासून बनवला जातो युरिया, कारण तो लेस टॉक्सिक आहे आणि बॉडीमध्ये काही काळ स्टोअर केला तर प्रॉब्लेम येत नाही. मग हा जो युरिया बनवायचा आहे तो कुठं बनवला जातो? तर लिव्हरमध्ये युरिया बनवला जातो. लिव्हरमध्ये कुठं? हिपॅटोसाइट सेल्स. ऑफ लिव्हर. लिव्हरमध्ये ज्या हिपॅटोसाइट सेल्स आहेत त्याच्यामध्ये युरिया बनवला जातो. याच्यासाठी याच्यात 5 स्टेप आहेत, 5 एन्झाईम्स आहेत आणि त्यातल्या 2 स्टेप मायटोकॉन्ड्रियामध्ये होतात आणि राहिलेल्या 3 स्टेप सायटोप्लाझम मध्ये होतात हिपॅटोसाइट सेलच्या. आता डिॲमिनेशन झालं. यामध्ये 2 अमोनिया ग्रुप CO2 बरोबर कंबाईन होणार. 2 अमोनिया combines with CO2 in presence of कार्बामोइल फॉस्फेट. सिंथेटेज या एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये आणि या प्रोसेसमध्ये +2 ATP 2 ATP त्यामध्ये यूज केले जातात आणि जो कंपाऊंड तयार होतो तो होतो कार्बामोइल फॉस्फेट. ही रिॲक्शन मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. त्याच्यानंतर कार्बामोइल फॉस्फेट कंबाइन्स विथ ऑर्निथिन. हा ऑर्निथिन बरोबर कंबाईन होतोय. ऑर्निथिन बरोबर कंबाईन होणार आणि तयार होणार सिट्रोलिन नावाचं अमिनो ऍसिड आणि ऑर्निथिन ट्रान्स कार्बोमायलेज. इथं एन्झाईम जे यूज केलं जातं ते ऑर्निथिन ट्रान्स कार्बामोइलेज हे एन्झाईम त्यामध्ये यूज केलं जातं. त्यानंतर
हे जे सिट्रोलिन बनलेलं आहे, सिट्रोलिन इज कन्वर्ट नेक्स्ट रिॲक्शन. आता ह्या दोन स्टेप ज्या आहेत त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये होणार, बाकीच्या रिॲक्शन ज्या आहेत त्या सायटोसोलमध्ये होणार आहेत, सायटोसोलमध्ये होणार आहेत. त्याच्यामध्ये सिट्रोलिन इज कन्वर्टेड इनटू आर्जिनोसक्सिनिक ऍसिड और आर्जिनोसक्सिनेट, आणि या प्रोसेसमध्ये एटीपी मॉलिक्यूल लागणार आणि एएमपी तयार होतो. जनरली एटीपी होतो पण इथं एएमपी तयार होतो. सो डबल अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड हिअर. इथं आर्जिनोसक्सिनेट सिंथेटेज हे एन्झाइम वापरलं जातं. सो थर्ड रिॲक्शन इज सिट्रोलिन इज कन्वर्टेड इनटू आर्जिनोसक्सिनेट in presence of arginosaccinate synthesis. During this ATP is used and AMP is formed. त्याच्यानंतर हे जे आर्जिनोसक्सिनेट आहे, आर्जिनोसक्सिनेट आहे, याच्यापासून फ्युमेरेट तयार होतं आणि आर्जिनिन तयार होतो. फ्युमेरेट, आर्जिनोसक्सिनेट इज कन्वर्टेड इनटू फ्युमेरेट अँड आर्जिनिन. आणि ही रिॲक्शन जे होते ते आर्जिनोसक्सिनेट लायसेज या एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये होते. आणि जे आर्जिनिन बनलेलं आहे, हे जे आर्जिनिन बनलेलं आहे त्याच्यापासून तयार होणार ऑर्निथिन अमिनो ऍसिड. नाउ इन प्रेझेन्स ऑफ आर्जिनेज एन्झाइम, arginine is converted into ornithine. During this process water is added and urea is produced. 2 अमोनिया आणि 1 CO2 बाहेर टाकण्या, या दोन्हीचं कन्वर्जन शेवटी 1 युरिया बनवण्यासाठी केलं जाईल. जसं H2NC NH2C डबल बॉन्ड O, 1 युरियाचा मॉलिक्यूल यामध्ये बनला. 2 अमोनिया, 1 CO2 आणि 3 ATP यांचा वापर करून या सायक्लिक प्रोसेस मध्ये 1 युरियाचा मॉलिक्यूल बनवला जातो. या सायक्लिक प्रोसेसला ऑर्निथिन सायकल, कारण मग पहिलं अमिनो ऍसिड तिथे तेच इन्व्हॉल्व होतंय असंही नाव आहे. त्याचबरोबर हॅन्सलेट क्रेब्स सायकल असंही म्हटलं जात आहे. काय काय झालं यामध्ये? दिस युरिया सायकल टेक्स प्लेस इन हेपॅटोसाइट सेल्स ऑफ लिव्हर. 5 एन्झाईम लागतात आणि तेवढ्याच स्टेप्स आहेत आणि यातल्या 2 स्टेप मायटोकॉन्ड्रियामध्ये होतात आणि राहिलेल्या स्टेप्स 3 ज्या आहेत त्या सायटोप्लाझम ऑफ हेपॅटोसाइट सेल्स मध्ये होतात. पहिल्या स्टेप मध्ये 2 अमोनिया 1 CO2 यांचं कॉम्बिनेशन होऊन कार्बामाइल फॉस्फेट तयार होतंय.
in presence of carbamyl phosphate synthetase. This is the reaction number 1. त्याच्यानंतर कार्बामॉइल फॉस्फेट combines with ornithine in presence of ornithine trans carbamylase to produce citrulline. This is the reaction number 2. Then citrulline is converted into arginosuccinate in presence of arginosuccinate synthetase, during which ATP is used and AMP is formed. This is the reaction number 3. Then arginosuccinate is converted into arginine and fumaric acid or fumarate in presence of arginosuccinate lysase. This is the reaction number 4. And फायनली आर्जिनिन, कारण हे अमिनो ऍसिड फक्त लिव्हर मध्ये आहे, हे अमिनो ऍसिड लिव्हर मध्ये आहे आणि आर्जिनिनचं कन्वर्जन ऑर्निथिन मध्ये केलं जातं. आर्जिनेज एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये arginine is converted into ornithine in presence of arginase. During this process water is added and urea is produced. तर अशा प्रकारची ही जी सायक्लिक प्रोसेस आहे त्याला आपण युरिया सायकल म्हणतो किंवा ऑर्निथिन सायकल म्हणतो किंवा क्रेब हॅन्सलेट सायकल म्हणतो. दिस इज अबाउट ornithine cycle. Thank you very much.